श्री स्वामी समर्थ. नमस्कार. वृषभ राशीच्या जातकांनो सावधान. वर्षाचा शेवटचा दिवस ठरणार काळ रात्र की सुवर्ण काळ. गुरुजीचा सर्वात मोठा खुलासा. कारण 31 डिसेंबर रात्री 12 नंतर घडणार महाभूकंप. गुरुजींनी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार 31 डिसेंबरच्या त्या सकाळी 11 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत तुमच्या सभोवताली एक अदृश्य शक्तीचा विळखा घट्ट होणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र असून या दिवशी त्यावर राहूची अशी काही वक्रदृष्टी पडणार आहे की तुम्हाला तुमच्या सर्वात जवळच्या माणसाच्या नजरेतही कपट दिसू लागेल. ही वेळ केवळ पार्टी करण्याची नाही, तर एका अशा सत्याचा सामना करण्याची आहे जे तुमच्या पायाखालची जमीन सरकून टाकेल. गुरुजीच्या मते तर हा काळ तुमच्या सहनशक्तीचा सर्वात कठीण परीक्षा घेणारा ठरेल. वृषभ राशीच्या जातकांनो गुरुजींनी या भविष्यवाणीत अशा एका गुप्त धोक्याबद्दलही गंभीर इशारा दिलाय जो तुमच्या आर्थिक सुबत्तेला आणि कौटुंबिक सुखाला ग्रहण लावू शकतो. 31 डिसेंबरचा तो दिवस मावळण्यापूर्वी तुमच्या पाठीमागे एक असे कारस्थान रचले जाते ज्याचा सस्पेन्स रात्रीच्या अंधाराबरोबर अधिक गडद होत जाईल. तुम्ही ज्याला आपले मानले तोच तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी तयार आहे. गुरुजी सांगतात की या दिवशी घडणारी प्रत्येक छोटी घटना तुम्हाला एका अशा संकटाकडे किंवा अकल्पनीय बदलाकडे घेऊन जाईल की हा थरारच इतका खोलवर असेल की तुम्हाला तुमच्या प्रत्येक निर्णयावर भीती वाटू लागेल. वृषभ राशीच्या जातकांनो, या महापरिवर्तनाची बातमी संपूर्ण दुनिया पाहेलच, पण त्याचा केंद्रबिंदू मात्र तुम्ही ठरणार आहात. गुरुजीच्या मते तर 31 डिसेंबरचा तो विशिष्ट प्रहार तुमच्या कर्माचा अंतिम हिशोब करण्यासाठी सज्ज झालाय. वर्षाचा हा शेवटचा दिवस तुमच्या नशिबात जीवनात असा काही उग्र वळण घेऊन येईल जिथे मागे फिरण्याचे सर्व मार्ग बंद झालेले असतील. ही केवळ एक साधी भविष्यवाणी नसून नियतीने दिलेली एक अंतिम व गंभीर चेतावणी आहे. 2025ची ही शेवटची रात्र तुमच्या आयुष्यात नवी पहाट आणणार की तुम्हाला अंधारमय भविष्यात ढकलणार याचा फैसला आता अटळ होणार आहे. लक्षात. आणि याबद्दलच विस्तृत असं भविष्य विवेचन गुरुजींनी केलेलं आहे. त्यामुळे गुरुजीचे शब्द हलक्यात घेऊ नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी 31 डिसेंबरच्या त्या सकाळी 11 वाजेपासून तुमच्या कौटुंबिक आयुष्यात एका भीषण रहस्याचा उलगडा होईल असं सांगितलंय. कारण तुमच्या घरातील एखादी जुनी गुप्त गोष्ट किंवा मालमत्तेशी संबंधित वाद अचानक समोर येतील, ज्यामुळे रक्ताच्या नात्यातही विष कालवणे जाण्याची भीती आहे. ज्या व्यक्तीवर तुम्ही आजवर घर सोपवले तीच व्यक्ती तुमच्या विरोधात कारस्थान रचत असल्याचं समजल्यावर तुमचा स्वतःचा विश्वासही उडेल. कारण या विश्वासघातात तुम्हाला सुरुवातीला तोडून टाकेल. पण गुरुजीचा हा शब्द लक्षात ठेवा, हा धक्का तुम्हाला 2026च्या सुवर्ण काळासाठी तयार करतोय. वृषभ राशीच्या जातकांनो, आर्थिक बाबतीतही गुरुजींनी एक अत्यंत पॉझिटिव्ह भविष्यवाणी वर्तवली आहे. जरी 31 डिसेंबरला तुम्हाला पैशाची अडचण जाणवली किंवा एखादा व्यवहार फसल्यासारखा वाटला, तरी 2026 हे वर्ष तुमच्यासाठी धनवर्षा घेऊन येत आहे. नवीन वर्षात तुमच्या राशीत होणारा गुरुचा बदल तुम्हाला इतकी संपत्ती देईल की तुमची पिढ्यानपिढ्याची गरिबी संपून जाईल. आणि या शेवटच्या दिवशी होणारा आर्थिक संघर्ष तुम्हाला खऱ्या व खोट्या संधीची ओळखही करून देईल. कारण 2026 मध्ये तुमचे रखडलेले सर्व व्यवहार मार्गी लागतील. तुम्ही यशाच्या अशा शिखरावर पोहोचाल जिथे तुमची प्रशंसाही केली जाईल. वृषभ राशीच्या जातकांनो, सर्वात थरारक बाब म्हणजे या काळात होणारा हा संघर्ष तुमच्यातील सहनशक्तीला शक्तीमध्ये रूपांतर करेल. 31 डिसेंबरच्या त्या शेवटच्या काही तासातच जरी तुम्हाला असं वाटलं की सर्व काही संपलंय, तरी गुरुजीच्या मते हे एका मोठ्या आर्थिक साम्राज्याची सुरुवात असेल. आणि 2026 मध्ये तुमच्याकडे केवळ पैसाच नाही तर अमाप ऐश्वर्य चालून येईल. हा सस्पेन्स तुमच्या दुःखाचा शेवट व एका सुखद अध्यायाची सुरुवातही असेल. गुरुजीने हे शब्द लक्षात ठेवा, कारण कठीण काळात माणसाला हिऱ्यासारखे चमकतो, तशी येणाऱ्या वर्षात तुम्हीच बाजीगर ठरणार आहात. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमची जिद्द संयम या दिवशी कामी येईलच. आणि गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे 31 डिसेंबरचा या रात्रीचा थरार संपताच तुमच्या आयुष्यात अशा काही संधी चालून येतील ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. 2026 हे वर्ष तुमच्यासाठी केवळ यशाचे नाही तर आनंदाचे, समाधानाचे ठरेल. शत्रूंनी रचलेले सर्व सापळे तुम्ही लिलया पार कराल आणि एक नवीन इतिहास घडवाल. या सकारात्मक बदलच तुमच्या जीवनाचा कायापालट करण्यासाठी सज्ज झालाय.
तर अशा प्रकारे वृषभ राशीच्या जातकांनो गुरुजींनी या तिसऱ्या आणि चौथ्या भागाच्या संयोगातून तुमच्या शारीरिक ऊर्जा आणि वास्तूमध्ये दडलेल्या गुप्त रहस्यांबद्दल मोठा इशारा दिला आहे. 31 डिसेंबरच्या त्या सकाळी 11 वाजल्यापासून तुम्हाला तुमच्या घराच्या कोपऱ्यात किंवा एखाद्या जुन्या वस्तूमध्ये एक विचित्र नकारात्मकता जाणवू शकते. अचानक येणारा सुस्तीपणा किंवा कारण नसताना होणारी चिडचिड हे दर्शवते की तुमच्या प्रगतीला अडवण्यासाठी कोणातरी अदृश्य शक्तीचा किंवा वाईट नजरेचा प्रभाव वाढला आहे. गुरुजी म्हणतात की हा सस्पेन्स तुमच्या संयमाची परीक्षा घेईल, पण लक्षात ठेवा की ही नकारात्मकता उफाळून येणे म्हणजेच तुमच्या आयुष्यातून ती कायमची बाहेर पडण्याची ही शेवटची वेळ आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, आरोग्याच्या बाबतीत गुरुजींनी एक अत्यंत दिलासादायक आणि पॉझिटिव्ह भविष्यवाणी वर्तवली आहे. जरी 31 डिसेंबरला तुम्हाला थकवा किंवा मानसिक दडपण जाणवले तरी 2026 हे वर्ष तुमच्यासाठी कायाकल्पाचे वर्ष ठरणार आहे. गुरुजी सांगतात की नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यापासून तुमच्या आरोग्यात अशा काही सकारात्मक सुधारणा होतील की गेल्या अनेक वर्षांपासून ज्या व्याधींनी तुम्हाला ग्रासले होते त्या चमत्कारिकरित्या नाहीशा होतील. 2026 मध्ये तुम्हाला एक नवीन चैतन्य आणि प्रचंड उत्साह प्राप्त होईल. वर्षाच्या शेवटच्या दिवशी जाणवणारा हा त्रास प्रत्यक्षात तुमच्या शरीराचे आणि मनाचे शुद्धीकरण करणारा दैवी उपचार आहे असे समजा. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या टप्प्यावर तुमच्या घराच्या सुरक्षिततेबद्दल आणि गुप्त शत्रूंच्या कुदृष्टीबद्दल अत्यंत गंभीर ताकीद दिली आहे. 31 डिसेंबरच्या संध्याकाळी तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा खिडकीपाशी तुम्हाला काही अघटित संकेतांचा अनुभव येऊ शकतो. हा सस्पेन्स तुमच्या मनाचा ताबा घेईल, पण घाबरून जाऊ नका. गुरुजींनी सांगितले आहे की जेव्हा तुम्ही या भीतीचा सामना धैर्याने कराल तेव्हा तुमच्या वास्तूतील सर्व दोष जळून खाक होतील. 2026 मध्ये तुमच्या घरात केवळ सुख, शांती आणि समृद्धीचे वास्तव्य असेल. ज्या शत्रूंनी तुमच्या कौटुंबिक सुखाला दृष्ट लावली होती त्यांचा स्वतःचा अहंकार नवीन वर्षात पूर्णपणे मोडीत निघणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, सर्वात थरारक आणि आनंदाची बाब म्हणजे या काळात होणारा हा मानसिक थरार तुम्हाला 2026 मधील अजेय व्यक्तिमत्वासाठी तयार करत आहे. 31 डिसेंबरच्या त्या रात्री 12 वाजेपूर्वीचा काळ तुमच्यातील अंतर्निहित शक्तीला जागृत करेल. गुरुजी म्हणतात की ज्याप्रमाणे जमीन नांगरल्याशिवाय उत्तम पीक येत नाही, तसेच 2025चा हा शेवटचा संघर्ष तुमच्या आयुष्यातील सुवर्ण काळासाठी तुमची जमीन तयार करत आहे. 2026 मध्ये तुमची निर्णयक्षमता इतकी प्रबळ होईल की तुम्ही मातीला हात लावाल तिथे त्याचे सोने होईल. हा सस्पेन्स तुमच्या दुःखाच्या अंताची आणि एका जादुई नवीन वर्षाच्या सुरुवातीची नांदी आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या 5व्या आणि 6व्या भागाच्या संयोगात तुमच्या करिअर आणि सामाजिक प्रतिष्ठेबद्दल एका अशा भयानक वादळाचा उल्लेख केला आहे जो तुमच्या पायाखालची जमीन सरकवू शकतो. 31 डिसेंबरच्या सकाळी 11 वाजल्यापासून तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात एक असे कारस्थान रचले जाईल ज्याचा उद्देश तुमची अनेक वर्षांची मेहनत धुळीला मिळवणे हा असेल. ज्या सहकाऱ्यांवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला तेच या दिवशी तुमच्या विरोधात उभे राहून सस्पेन्सचा असा खेळ खेळतील की तुम्हाला पळता भुई थोडी होईल. पण गुरुजींचा हा शब्द लक्षात ठेवा, ही घटना तुमच्या प्रगतीचा मार्ग रोखण्यासाठी नाही तर तुमच्या आयुष्यातील खोट्या लोकांना कायमचे बाजूला करण्यासाठी घडत आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, या संघर्षाच्या काळोखात गुरुजींनी 2026 साठी एक अत्यंत शक्तिशाली आणि पॉझिटिव्ह भविष्यवाणी वर्तवली आहे. जरी 31 डिसेंबरला तुम्हाला करिअरमध्ये अडथळे किंवा अपमानाचा सामना करावा लागला तरी 2026 हे वर्ष तुमच्यासाठी विजयाचे वर्ष ठरणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्हाला अशी एखादी मोठी संधी किंवा पदोन्नती मिळेल जी तुमच्या शत्रूंच्या डोळ्यात अंजन घालणारी असेल. गुरुजी सांगतात की 2026 मध्ये तुमची आर्थिक स्थिती इतकी मजबूत होईल की तुम्ही केवळ स्वतःचाच नाही तर इतरांचाही उद्धार कराल. वर्षाच्या शेवटच्या दिवशी होणारा हा संघर्ष तुम्हाला अनुभवाची ती शिदोरी देईल जी तुम्हाला नवीन वर्षात यशाच्या शिखरावर कायम टिकवून ठेवेल. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या भागात तुमच्या जुन्या कर्मांचा हिशोब आणि त्यातून मिळणाऱ्या दैवी मुक्तीबद्दल एक थरारक उलगडा केला आहे. 31 डिसेंबरचा तो काळ तुमच्या आयुष्यातील जुन्या चुकांचे ओझे उतरवण्यासाठी आला आहे. या दिवशी तुम्हाला काही जुने वाद किंवा कायदेशीर कटकटींमुळे अस्वस्थ वाटू शकते, ज्यामुळे तुमच्या मनात भीतीचे सावट येईल. हा सस्पेन्स तुम्हाला मानसिक विवंचनेत टाकेल, पण ही अस्वस्थता म्हणजे तुमच्या भविष्यातील यशाचा पाया आहे. गुरुजी म्हणतात की ज्याप्रमाणे अग्नीतून गेल्याशिवाय सोन्याला झळाळी येत नाही,
तसेच तुम्ही या कठीण प्रसंगातून बाहेर पडल्यावर 2026 मध्ये एका नव्या आत्मविश्वासाने आणि प्रखर तेजाने जगासमोर याल. वृषभ राशीच्या जातकांनो, सर्वात थरकाप उडवणारी पण आनंददायी बातमी म्हणजे 2026 मध्ये तुमच्या गुप्त शत्रूंचा होणारा दारुण पराभव. 31 डिसेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत जो सस्पेन्स तुम्हाला सतावत असेल तो नवीन वर्षाच्या पहिल्या किरणासोबतच संपून जाईल. गुरुजींनी वर्तवल्याप्रमाणे 2026 मध्ये वृषभ राशीला राजयोगाचे फळ मिळणार आहे. तुमच्या विरोधात रचलेली सर्व कारस्थाने उलटी फिरून तुमच्या शत्रूंच्याच नाशाला कारणीभूत ठरतील. हा काळ तुम्हाला खचवण्यासाठी नाही तर तुमच्यातील खऱ्या सिंहाला जागे करण्यासाठी आला आहे. त्यामुळे या दहशतीच्या मागे दडलेल्या सुवर्णकाळाच्या स्वागतासाठी आता सज्ज व्हा. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या योगात एका अशा अंतिम चक्रव्यूहाचा उल्लेख केला आहे जो 31 डिसेंबरच्या मध्यरात्री तुमच्या नशिबाचा फैसला करणार आहे. रात्रीच्या 12च्या ठोक्याला जेव्हा जग जल्लोषात असेल तेव्हा तुमच्या राशीत राहू आणि शुक्राची एक अशी विचित्र युती होईल जी तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे रहस्य समोर आणेल. गुरुजी सांगतात की ही ती वेळ आहे जेव्हा तुमच्या कुटुंबावर किंवा तुमच्या संपत्तीवर एखादे अदृश्य संकट चालून येण्याची शक्यता आहे. हा सस्पेन्स इतका भयानक असेल की तुम्हाला प्रत्येक सावलीत शत्रूचा भास होईल. पण लक्षात ठेवा, हे वादळ तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी नाही तर तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकतेचा शेवट करण्यासाठी आले आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, या भीषण संकटातून आणि भीतीतून बाहेर पडण्यासाठी गुरुजींनी एक रामबाण आणि अत्यंत प्रभावशाली धार्मिक उपाय सांगितला आहे. 31 डिसेंबरच्या रात्री 10 ते 12च्या दरम्यान तुम्ही तुमच्या घराच्या देव्हाऱ्यासमोर बसून ओम श्रीम ह्रीं क्लीं श्री सिद्धलक्ष्म्यै नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर एका तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यात थोडे गंध आणि अक्षता टाकून ते पाणी रात्रीभर घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी 1 जानेवारी 2026 हे पाणी तुळशीला किंवा एखाद्या झाडाला अर्पण करावे. गुरुजी खात्रीने सांगतात की हा उपाय केल्यास तुमच्यावरील सर्व आर्थिक संकटे, कर्जाचा डोंगर आणि शत्रूंची वाईट नजर एका क्षणात भस्म होईल आणि तुम्ही 2026च्या सुरक्षा कवचात प्रवेश कराल. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या दहशतीच्या मागे दडलेल्या एका महाचमत्काराचा उलगडा केला आहे. जरी 31 डिसेंबरची रात्र तुम्हाला एखाद्या अग्निपरीक्षेसारखी वाटली तरी 2026 हे वर्ष तुमच्यासाठी ऐश्वर्याचे द्वार उघडणारे ठरेल. गुरुजी म्हणतात की नवीन वर्षात तुमच्या राशीला मिळणारा गुरुचा आशीर्वाद तुम्हाला जमिनीतून आकाशात नेईल. ज्या मालमत्तेचे वाद वर्षानुवर्षे रखडले होते ते तुमच्या बाजूने सुटतील. 2026 मध्ये तुमचे घर केवळ पैशांनीच नाही तर आनंदाने आणि नवीन सदस्यांच्या आगमनाने भरून जाईल. हा सस्पेन्स तुमच्या आयुष्यातील दुःखाचा शेवटचा अध्याय असून उद्याची पहाट तुमच्यासाठी समृद्धीचा नवा इतिहास लिहिणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, सर्वात थरारक आणि सकारात्मक बाब म्हणजे 2026 मध्ये तुमच्या व्यक्तिमत्वाचा होणारा कायापालट. 31 डिसेंबरच्या त्या रात्री जो उपाय तुम्ही कराल तो तुमच्या नशिबाची रेखा बदलून टाकेल. नवीन वर्षात तुमचे विरोधक तुमचे मित्र बनण्यास तयार होतील आणि तुमच्या शब्दाला समाजात मोठी किंमत प्राप्त होईल. गुरुजींचा इशारा आहे की ही वेळ घाबरून जाण्याची नाही तर धैर्याने त्या दैवी शक्तीला साथ घालण्याची आहे. हा काळ तुम्हाला रडवण्यासाठी नाही तर तुमच्या डोळ्यांतील अश्रू पुसून तुम्हाला 2026चा सर्वात यशस्वी विजेता बनवण्यासाठी आला आहे. नियती आता तुमच्यासाठी सोन्याचा काळ घेऊन उभी आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, जरी 31 डिसेंबर 2025चा हा काळ एखाद्या भीषण वादळासारखा आणि भीतीदायक रहस्यांनी भरलेला वाटत असला तरी गुरुजींनी हे अत्यंत स्पष्टपणे सांगितले आहे की हे महापरिवर्तन तुमच्यातील खऱ्या सामर्थ्याला पैलू पाडण्यासाठीच घडत आहे. हा सस्पेन्स आणि ही भीती म्हणजे तुमच्या आयुष्यातील जुन्या दुःखांची राख होऊन त्यातून यशाचा फिनिक्स पक्षी झेप घेण्यासाठी आलेली एक संधी आहे. जेव्हा तुम्ही पूर्ण धैर्याने गुरुजींनी सांगितलेल्या उपायांनी आणि ईश्वरी श्रद्धेने या रात्रीचा सामना कराल तेव्हा 2026 हे नवीन वर्ष तुमच्यासाठी केवळ एक वर्ष नसेल तर तो तुमच्या भाग्योदयाचा एक सुवर्णकाळ असेल. या कठीण प्रसंगात महालक्ष्मीचा आशीर्वाद आणि गुरुजींचे मार्गदर्शन तुम्हाला प्रत्येक संकटातून सुखरूप बाहेर काढेल. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी वर्तवलेली ही भविष्यवाणी तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारी ठरेल. जर तुम्हाला तुमच्या कुलदैवतावर आणि नशिबावर पूर्ण विश्वास असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि कमेंटमध्ये अत्यंत श्रद्धेने श्री स्वामी समर्थ जय महालक्ष्मी, माझ्या घरातील सर्व संकटे दूर करा असे नक्की लिहा.
तुमचा हा एक सकारात्मक शब्द या भीतीदायक काळात तुमच्यासाठी संरक्षणाचे कवच ठरू शकतो. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण 2026 मधील तुमच्या यशाचा मार्ग दाखवणारे असेच थरारक आणि सत्य उलगडे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत.